नमस्कार. कादंबरी जीवलगा भाग 44. लेखक अरुण व्ही देशपांडे. नेहा, सोनिया आणि अनिता रोजच्याप्रमाणे ऑफिसला आलेल्या होत्या. सोबत यायचे आणि सोबत जायचे असे रुटीन ठरलेले. हेमूच्या ऑफिसमध्ये ट्रान्सफर झाल्यापासून ह्यांची लंचला पण भेट होत नसे. त्यामुळे वेळ मिळेल त्याप्रमाणे लंच घेऊन पुन्हा डेस्कवर जाणे सोयीचे वाटू लागले होते. आजच्या लंचसाठी सोनिया आणि अनिता दोघीच होत्या. लंच टेबलवर डबे उघडून सुरू करताना सोनियाच्या फोनची रिंग वाजली. हे ऑफिसवाले लंचसुद्धा शांतपणे खाऊ देत नाहीत असे म्हणत तिने फोन हातात घेतला. स्क्रीनवर मधुरिमा दिदीचा नंबर दिसत होता. अनिता म्हणाली, सोनिया, काय असेल मॅटर? दिदीने फोन केलाय, बोलू तर दे अगोदर, कळेलच की. असे म्हणून सोनियाने हॅलो करत म्हणले. बोल दीदी, लंच रूममध्येच आहोत मी आणि अनिता. आल्या. नेहा का बरे नाही आली लंचला? ठीक आहे ना सगळं? सोनिया सांगू लागली. अहो दीदी, आता जरा बदल झाला आहे, आम्ही दोघीच असतो लंचला. नेहा खाली येऊ शकत नाही. तिच्या कलिग्सबरोबर ती तिच्या फ्लोअरवरच लंच घेते गेल्या काही दिवसापासून. का हो दीदी, काही विशेष आज फोन करण्याचे कारण? दीदी म्हणाल्या, सोनिया तू अगोदर फोन स्पीकरवर ठेव, म्हणजे अनिता पण ऐकेल मी काय सांगते आहे ते. आणि एक सिक्रेट मिशन आहे, तुम्हा दोघींना हे सक्सेसफुल करायचे आहे. नेहाला हे काही म्हणजे काही सांगायचे नाही. आणि या 2-3 दिवसात हेमू देखील तुमच्या घरात येणार नाही. बाहेरूनच तो तुम्हाला दोघींना मेसेज करील, त्याप्रमाणे तुम्ही करायचे. सोनिया आणि अनिताची उत्सुकता खूपच वाढली होती. त्या दोघी म्हणाल्या, इतकं खास सिक्रेट, आणि तेही आमचा सहभाग असलेलं? सांगा दीदी सांगा. सोनिया आणि अनिता, नीट ऐका आता. शनिवार रविवार म्हणजे तुमचा सर्वांचे सुट्टीचे दिवस. तसेच सोमवार जिला जमेल तिने सुट्टी घ्या आणि घरी थांबा. उद्या आहे शुक्रवार. उद्या रात्री 9 वाजेपर्यंत तुमच्याकडे सोमवार रात्रीपर्यंत माझे पाहुणे मुक्कामास येत आहेत. त्यांचा पाहुणचार आणि सगळी व्यवस्था करण्याची जबाबदारी तुमच्या दोघींच्या मदतीने नेहाने पार पाडायची आहे. हे पाहुणे कुणाचे कोण आहेत हे तिला माहिती होऊ द्यायचे नाही. ही झाली एक गोष्ट. आता त्यापेक्षा जास्त महत्त्वाची दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, जी अजिबात कळू द्यायची नाही, की अनिता आणि सोनियासोबत राहणारी नेहा कोण आहे. सोनिया म्हणाली, दीदी इतका सस्पेन्स का हो? स्पष्ट सांगा बरे समजावून. दीदी म्हणाल्या, मला वाटलेलंच. तुम्ही पोरी खरी गोष्ट ऐकल्यावरच तुमचे समाधान होणार. हा सगळा सस्पेन्स असा आहे की उद्या रात्री तुमच्याकडे येणारे पाहुणे आहेत. ते बाकी काही सांगणार नाहीत आणि तुम्ही दोघी माझ्या मैत्रिणी आहेत म्हणून घरच्यासारखे ते तुमच्याकडे थांबण्यास तयार आहेत असे दाखवतील, सांगतील. अनिता म्हणाली, अहो दीदी, तुमचे पाहुणे आहेत, मग त्यात असा सस्पेन्स कशासाठी? अनिता, हे माझे पाहुणे साधेसुधे नाहीत. ते आहेत हेमूचे आई बाबा. सोमवारी दुपारी माझ्या मुंबईच्या एक संस्थेत त्यांचा सत्कार आयोजित केला आहे, त्यासाठी ते आले आहेत. हा सगळा प्लॅन असा करावा लागला आहे. त्याचा उद्देश एकच आहे, तो म्हणजे या 2-3 दिवसाच्या तुमच्याकडील मुक्कामात त्यांना त्यांची भावी सुनबाई, आपली वेडाबाई नेहा, त्यांच्या लाडक्या हेमूसाठी योग्य आहे याची खात्री पटावी. त्याचे आई बाबा गावी परत गेल्यावर मी त्यांना फोन करून सांगेल. त्यावेळी सांगेल आणि विचारेल, कशी वाटली नेहा तुमच्या हेमूसाठी? दीदीचा प्लॅन ऐकून अनिता आणि सोनिया दोघींना हसूच आले. दोघी म्हणाल्या, दीदी म्हणजे हा विकेंड एंड धमालीचा आहे म्हणा की. या नेहाकडून आता आम्ही चांगली सेवा करून घेतो, बघाच तुम्ही. ठीक आहे मग, लागा तयारीला. ऑपरेशन नेहा. मी वेळोवेळी हेमूला आणि तुम्हाला पुढे काय करायचे मेसेज करत राहील, कारण कॉल केला तर संशय येईल. चलो बाय. दीदींशी बोलणे झाले, लंच झाला, चला लागा कामाला असे म्हणत सोनिया आणि अनिता पुन्हा आपापल्या सेक्शनला गेल्या. हेमूच्या गावी सगळं निवांत चालू होतं. शाळेला सुट्ट्या चालू होत्या. नाही म्हणायला ऑफिसची कामं चालायची. काम करणारे येऊन बसत, त्यावर लक्ष ठेवायचे हेच काम हेमूच्या बाबांचे होते. इथली लोकल कार्यकारिणी नव्या आणि उत्साही तरुण कार्यकर्त्यांची होती.
मधुरिमा आणि रणधीर आता भलेही परदेशात असले तरी इकडे त्यांचे नेटवर्क खूप मोठे आणि सक्रिय होते. हेमूच्या आईबाबांच्या निगराणीखाली चालू असलेली दुर्गम भागातील ही संस्था आणि शाळा त्यातला एक छोटासा उपक्रम होता. एका अर्थाने या संस्थेचे प्रमुख ट्रस्टी म्हणून, कार्यकारी अध्यक्ष म्हणून हेमूचे बाबा काम पाहत. कधी काळी शिक्षक म्हणून, नंतर हेडमास्तर म्हणून त्यांनी काम केले. त्यांच्याच काळात ही संस्था आणि कार्य नावाजली जाऊ लागली. मधुरिमा दिदी आणि रणधीर दोघांनी मग या दोघांच्या हवाली ही संस्था करीत म्हणले, यापुढे इथेच असणार आहात तुम्ही. आणि मधुरिमा आणि रणधीर हेमूला मुंबईला घेऊन गेले. आता हाच मुलगा एका मोठ्या संस्थेतला महत्त्वाचा हरहुन्नरी असा अधिकारी होऊन काम करीत होता. संध्याकाळच्या वेळी त्यांना मधुरिमाने फोन केला. हेमूच्या बाबांनी फोन घेत म्हणले, बोल दिदी, कसं काय केला आज फोन? 2 दिवसापूर्वीच मी रणधीरला गेल्या महिन्यांचा रिपोर्ट पाठवलाय. तुला तर माहिती आहे मी वेळेवर काम करणारा माणूस आहे. दिदी म्हणाली, अहो काका, तुमच्या कार्याचा गौरव म्हणूनच तर करतोय आम्ही. त्यासाठीच तुम्हाला उद्या सकाळी निघायचे आहे मुंबईला. सोमवारी तुमचा सत्कार आहे तिथे आमच्या एका संस्थेत. राज्यभरातील उत्कृष्ट समाजकार्य करणाऱ्या व्यक्तींचा सत्कार करीत आहोत. या कार्यक्रमात आम्ही तुम्हाला समाजसेवा रत्न हा गौरव पुरस्कार प्रदान करणार आहोत. तुम्ही सकाळच्या एक्सप्रेसने निघून रात्री पोचाल. हेमू तुम्हाला घेण्यास येईल, पण तुम्हाला माझ्या मैत्रिणीच्या घरी माझे पाहुणे म्हणून थांबायचे आहे. त्या 2-3 दिवसात हेमूचे तुम्ही आई बाबा आहात हे तिथे राहणाऱ्या कुणालाच सांगायचे नाही. आणि हेमू देखील तिथे तुम्हाला भेटायला येणार नाही. माझ्या मैत्रिणी तुमची सगळी व्यवस्था पाहतील, काळजी घेतील. सोमवारी रात्री हेमू तुम्हाला स्टेशनवर भेटेल ट्रेन निघण्या अगोदर. मंगळवारी तुम्ही गावाकडे पोचलात की मग आपण सविस्तर बोलू तुमच्या ट्रीपबद्दल. आता फक्त मी सांगितले तेच आणि तसेच करायचे. राहील ना लक्षात? हेमूचे बाबा म्हणाले. दिदी, तू सांगितले तसे झाले नाही असे अजून तरी झाले नाही. तू नको काळजी करू. आम्ही तुझ्या मैत्रिणीकडे त्यांचे पाहुणे म्हणून राहू. त्यावेळी आवश्यक तेवढे बोलू आणि तुझ्या मैत्रिणी सोनिया आणि अनिता सांगतील तसे करू. काका, तुम्ही दोघे सकाळी ट्रेनमध्ये बसलात की मेसेज द्या मला. हेमूला आणि सोनिया अनिताला या दोन्ही मुलींचे नंबर पाठवलेत. मेसेज चेक करा आणि लगेच सेव्ह करा. प्रवासात आवश्यक असलेले कागदपत्र, तुमच्या दोघांची ओळखपत्र हे सगळे आठवणीने घ्या. मध्ये स्टाफ असेल आता यावेळीसुद्धा. त्यांना मी सोमवारच्या कार्यक्रमाच्या पत्रिकेचा फोटो पाठवलाय. त्यामुळे त्यांना माहिती आहे की तुम्ही तुमच्या सत्कार समारंभासाठी जात आहात. ठीक आहे मग, बाय, काळजी घ्या, असे म्हणून दिदींनी फोन कट केला. फोन झाल्यावर त्यांनी हेमूच्या आईला अचानक ठरलेल्या ट्रिपबद्दल सांगितले आणि म्हणाले, चला सकाळच्या ट्रेनने निघायचे आहे. हेमूने तिकिटे पाठवली आहेत बघ आलीत मोबाईलमध्ये. खूप दिवसांनी पोराकडे जाण्यास मिळते आहे याचा आनंद वाटत होता. नुकताच येऊन गेला की हेमू. तेव्हा काहीच कल्पना नव्हती की लगेच भेट होईल. दोघे गप्पा करीत उद्याच्या प्रवासाची तयारी करू लागले. नेहाच्या गावी घरी एका मोठ्या उत्साहाची तयारी चालू होती. दरवर्षी आजोबांच्या श्रीगुरूंची पुण्यतिथी साजरी होते. त्या दिवशी वकील साहेबांच्या घरी शहरातील महत्त्वाच्या व्यक्तींना प्रसाद भोजनासाठी निमंत्रण दिले जाते आणि येणारे मोठ्या आदराने या भोजनासाठी येतात. यावर्षीच्या प्रसाद भोजनास कुणाकुणाला निमंत्रण द्यायचे याची यादी करणे चालू होते. नेहाचे आजी आजोबा, आई बाबा, भूषण दादू, वाड्यात राहत असलेले काकांचे परिवार असे 15-20 जण मोठ्या ओसरीवर बसून कार्यक्रमाशी चर्चा करीत होते. चांगली 200-300 माणसे असायची पंक्तीला, म्हणजे मोठाच कार्यक्रम. नेहाच्या घरी सगळ्यांना शिस्तीत कामे करायची सवय होती. त्यामुळे वकील साहेबांच्या घरचा कार्यक्रम म्हणजे उत्तम असे कौतुक आलेला माणूस करीत असतो. नेहाचे बाबा मोठे वकील साहेब सर्वांना म्हणाले, आपण पूर्ण फॅमिलीला निमंत्रण देतो, पण या सगळ्या आपल्या घरातील नात्यातील परिचयाच्या असतात. नोकरदार व्यक्तींना आपण एकट्याला बोलवतो, पण मला वाटते आपण यंदा अपवाद म्हणून बँक मॅनेजर देसाई साहेबांना सहपरिवार बोलवावे. याचे कारण पण आहे. गेली 3 वर्षे या बँकेने आपल्याला खूप कामे दिलीत.
सध्या आपल्या भूषणच्या हातावर सगळ्यात जास्त लोन कोर्ट केसेस या बँकेच्या आहेत. आता 3 वर्ष पूर्ण होतील त्यांना या शाखेत. एप्रिलनंतर त्यांची बदली होईल. शेवटची 2 वर्ष राहिलीत त्यांच्या नोकरीची. बहुतेक ते त्यांच्या नेटिव्ह प्लेसला जातील. माझी अशी इच्छा आहे की देसाई साहेबांना सहपरिवार भोजन आमंत्रण द्यावे. नेहाच्या बाबांना या सूचनेला सगळ्यांनी एकमताने होकार देत म्हणले. उद्या आजोबा आणि आजी देसाई साहेबांना भोजन निमंत्रण देतील. हे ऐकून नेहाचे आजोबा म्हणले, उद्या कशाला, आत्ताच लगेच देऊया निमंत्रण. फोन करायला उशीर बिशीर नको. भूषण, मॅनेजर साहेबांना फोन लावून दे बरे, आजोबांनी फरमावले. भूषणने फोन लावला. रिंग वाजली. तसे त्याने फोन आजोबांच्या जवळ दिला. आजोबांनी नमस्कार करीत देसाई साहेबांना निमंत्रण देत येण्याबद्दलचा आग्रह केला. उत्तर देत देसाई साहेब म्हणाले, बापरे, तुम्ही स्वतः फोन करून निमंत्रण दिलेत, आमचा बहुमान केलात. बापूसाहेब, तुम्ही खरे सांगायचे झाले तर तुमच्याकडे येण्याचा मी विचार करीतच होतो आणि योगायोग बघा तुमचाच फोन आला. प्रसादास आम्ही सहपरिवार येतो आहोत. बरे, एक विचारतो की उद्या सकाळी तुम्हाला बोलवण्यासाठी येऊ शकतो का? सकाळी 9 वाजता येऊ का? कामाचे स्वरूप खाजगी आहे बापूसाहेब. मोठे वकील साहेब आणि तुम्ही दोघेच असावेत आपण बोलताना. बापूसाहेब म्हणाले, देसाई साहेब, अजिबात संकोच करू नका. उद्या सकाळी चहा फराळसाठीच यावे आणि तुमच्या मनात काय जे असेल ते बोला. आजोबांनी फोन ठेवला. नेहाच्या बाबांना म्हणाले, उद्या सकाळी देसाई साहेब आपल्याशी काही खाजगी विषयावर बोलण्यासाठी येतोय असे म्हणत होते. मी या म्हणले. आपण दोघे सकाळी बैठकीत तयार राहू आणि वाट पाहूया. नेहाची आई आणि इतर मंडळी विचारात पडली. मॅनेजर साहेब खाजगी काम घेऊन येत आहेत, काय प्रॉब्लेम असेल बरे? बाकी पुढील भागात. भाग 45वा लवकरच घेऊन येते. आवडल्यास नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.